आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अरे वेळ काय तुझ्या बापाशी विकत घेतल्या म्हणजे? अरे म्हणजे जर बिझनेस करायचा असेल ना तर नजर कशी तीक्ष्ण पाहिजे। एक डोळा बिझनेसवर आणि दुसरा घड्याळाच्या काट्यावर। शिरला का नाही? अहो मी वेळेतच येतो, दुकानदार उशीर करतो। दुकानदार उशीर? तो प्रसाद आहे काय रे? हो, तिथे संत्री खात का बसलाय? प्रसाद आता हॉटेलच्या पैशावरून हे माझ्यावर तोंड सोडणार। ऐसर ये काका, ऐसर ये। हाँ आलो आलो। ऐसर ये, लवकर ये। अरे लाज लज्जा शरम सगळं काय विकून खाल्लंस काय रे? तुझी बहीण गिरिजा कर्ज काढून त्यांनी तुका तुझ्या बायको हॉटेल काढून देऊचा ठरवल्या आणि तू काय केलं? सगळे पैसे घेऊन फरार झालास। पर फरार होऊन करतो काय तर व्यसन करतो। 1 लाखाची दारू पिलस तू? अरे काय केलंस काय? खय उधळलंस पैसे? काका मी बिझनेस करतोय। कसलो? संत्री खाण्याचा? नाही काका, मग हॉटेल कधी सुरू होणार, कधी चालणार आणि आमची गरिबी कधी दूर होणार या प्रश्नांची उत्तरं कोणाकडे नाहीये। म्हणून मी ठरवलं की तेवढ्याच पैशात दुसरा बिझनेस सुरू करायचा, ज्यात पैसे डबल होतील। डबल कसे काय? मार्केट मधल्या व्यापाऱ्यांना व्याजी पैसे देणार। व्याजी पैसे? आणि ते घेणार कोण? ते घेतले। माझा एक मित्र आहे, तो हा बिझनेस करतो। त्याच्या सोबत राहून ना मी व्यापाऱ्यांना पैसे देतोय। व्याज आणि मुद्दल संध्याकाळी परत पैसे मिळणार। हसायला काय झालं? अक्कल हुशारी? अरे एवढं इंटेलिजंट माणूस आपल्या बरोबर आहे हा माझ्या लक्षात कसा नाही आला? खरंच तुझ्या बुद्धीची दाद द्यायला हवी। हो ना काका? हो। आणि ऐक, कसा पैशाचा व्यवहार आहे ना तेव्हा थोडी सावधानता बाळग। आता व्याज आणि मुद्दल म्हणजे डबल पैसे मिळतले ना, त्यामुळे आपणच थोडी काळजी घेतलेली बरी। शिरला का ना? होय होय। आणि हो, संध्याकाळी डबल पैसे घेऊन घराकडे जाशील ना तेव्हा गिरिजा सहित घरातले सगळे आनंदाने उड्या मारतील बघ। काका काका, हो आत्ता कुठे बरं वाटलं। मला वाटलं तुम्ही माझ्यावर रागवाल, तुम्ही तर माझ्या सोबत आहात। काका अरे आशीर्वाद द्या काका, असेच माझ्या पाठीशी राहा। असाच अक्कल हुशारीने पुढे पुढे जात राहा। शिरलं का ना? तुमचा आशीर्वाद आहे ना, मग मला यश नक्की मिळेल। आता जातो मी, मला महत्वाचं काम। हा ये सांभाळून रे बाबा, सांभाळून। बाबा अहो हा असंच डबल करत राहिला ना पैसे तर एक दिवस आपल्यालाच व्याजाने पैसे देईल। देव अक्कल वाटत होता तेव्हा काय पिक्चर बघायला गेलेला? मूर्ख आहेस तू। अरे हा रमाकांत मयेकर ह्या हाताने एखाद्याची पाठ थोपटतो ना, त्याच हाताने त्याच पाठीत असा बुक्का पण मारू शकतो। शिरला का ना? त्याला करू दे डबलिंगचा धंदा। आता मी पण काय करतो ना ते बघ। हॅलो हॅलो, इन्स्पेक्टर साहेब, रमाकांत मयेकर बोलतोय। ओळखलं काय? मयेकर साहेब, आता तुम्हाला नाही ओळखणार मग कुणाला ओळखणार? नाही पण हल्ली ना पूर्वीसारखं लक्ष नाही तुमचा। कुठं काय, कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय मार्केटमध्ये व्याजी पैसे देण्याचा धंदा सुरू झाला आणि व्याजाने पैसे देणं हा गुन्हा आहे इन्स्पेक्टर साहेब। पण आजकाल ना पोलिसांची पहिल्यासारखी भीतीच नाही राहिली। काय लोक सावकारी कर्ज घेतात आणि त्याची परतफेड नाही झाली की आत्महत्या करतात बिचारे। गोरगरीब असतात तो। त्यामुळे होता काय, शहरातली शांतता भंग होती इन्स्पेक्टर साहेब। म्हणून सावकारी, व्याजाने पैसे देणं हे सगळे धंदे तुम्ही बंद करून टाका। शिरला का ना?
मयेकर साहेब, तुमची खबर आमच्यापर्यंत पोहोचली आहे. हा आता बघतोच ना की कुठला सावकार पैशाची पोटली घेऊन मार्केटमध्ये उतरलाय तो. मी स्वतः जाऊन बघतो. ओके ओके, ठेवतोय फोन. धन्यवाद. बाबा, तुम्हाला विश्वनाथन आनंद माहितीये? खयच्या आळीत राहता, वरच्या की खालच्या? अहो, मोठा बुद्धिबळ चॅम्पियन आहे तो. होय काय? मला कधी कधी काय वाटतं माहितीये, काय चाल कशी खेळावी हे तो तुमच्याकडून शिकला असेल. धंदो करतोय बाबा, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवावाच लागतो. शिरला का ना? काय भावा, कशी आहे गाडी? एकदम झाकीने. झाक? बेस्ट आहे, बेस्ट. छान आहे रे. 56. 56 म्हणजे? अरे अशा 56 गाड्या घेशील, तुझा बिझनेस तेजीत सुरू झाला की. फक्त आता आपल्या बिझनेस कडे लक्ष द्यायचं. काय? चल. बर, 4, 5. यांना 7,000 दे. हो, ठीक आहे. मोजून देतोयस ना? अरे हो रे बाबा, मोजून घ्या बरं का नीट. हिशोब नीट लिहितोयस ना? अरे हे बघ, काय मन पठ्ठ्या शिकला तू. 7,000 रुपये दिले. काका, या मार्केटमध्ये व्याजाने पैसे देणारा कोणी माहिती का? माहित नाही. खरं बोलताय ना? हो साहेब. दादा, एक चौकशी करायची आहे. बोला ना. या मार्केटमध्ये व्याजी पैसे देणारा कोणी माहितीये का? नाही माहिती. आता पोलीस चौकीला नेऊ की खरं सांगताय? प्रसाद, माग पुढे न बघता इथनं पळ. आपल्या काही अंतरावर पोलीस आहेत. पळ. हे थांब. इकडे. हे काय चाललंय? हे पोलीस का आपल्या मागे आहेत? अरे भावा, पोलिसांनी पकडलं तर राडा होईल. हे पण का? अरे आपण व्याजाने पैसे देतो आणि तो गुन्हा आहे. अरे हे बघ, तू काय बोलतोय मला काहीच कळत नाही. नीट जरा समजावून सांग. एक मिनिट, तुला जेवढं सांगतो तेवढं कर. एकत्र पळालो तर पोलीस पकडतील. आपण वेगवेगळं पळू. हो साहेब, हो साहेब, मी काही नाही केलं साहेब. ऐका साहेब. हो साहेब. हो साहेब, साहेब मी काही नाही केलं साहेब. कळेल तुला पोलीस स्टेशन. साहेब, साहेब मी खरंच काही नाही केलं. वचवच करू नको बस. साहेब, साहेब, साहेब सोडा. साहेब, लवकर.
ये बाय माझे, आता जरा काळजाक बरा वाटला नाही. पोलीस खरंच खूप तत्पर झाले नाही फिरला का ना. बस बाय, आता रडायचं नाही. माझ्या गिरजाचे पैसे त्याच्याकडून घेईनच मी. येऊ दे त्या प्रसादला, शिरा पडली त्याच्या तोंडावर. माझ्या पोरीच्या कष्टाचे पैसे आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी वापरले तिने. घरातली त्याच्यापेक्षा लहान भावंड मेहनतीला तयार झाली आणि हा सगळ्यावर वरवट्टा फिरवला याने. आई, अगं आत्ता त्रास करून काही होणार आहे का? तू जरा शांत हो. आता बोलून काय होणार आहे? जे व्हायचं होतं ते झालं. आणि खरं तर ना हे सगळं दादासमोर बोललं गेलं पाहिजे ना. अरे पण तुझा दादा आहे कुठे जागेवर? हे बघ, तो कुठे जाणार आहे? पैसे संपले की येईल ना परत घरी. लाखभर रुपयांची राख रांगोळी करून आज तो माणूस घरी येईल. काय बोलायचं यांना आता? बाय, त्याने जर असा केला ना तर विसरून जाईन मी. हा पोर आहे माझा, जीवच घेईन त्याचा. आई अगं तू शांत हो ना. उगाच रागाच्या भरात काही बोलू नकोस. मान्य आपल्याला सगळ्यांनाच दादाचा राग आलाय, पण त्याला घरी तर येऊ दे आधी. अगं तो येणारच आहे घरी, पण पैसे संपतील त्याचं काय? ते कुठून आणायचे? आणि दादा घरीच नाही आला तर? म्हणजे एवढे पैसे घेऊन दादा कुठे निघून गेला तर? कुठे पण लपून बसला असेल ना, मी शोधेन त्याला आणि गिरजाचे पैसे घेईन त्याच्याकडून. मी काय म्हणतो, दादा जिकडे कुठे जातो ना तिथे मी जातो आणि त्याला शोधतो. अरे पण तू आधीच जाऊन आलायस ना तिथे. हा ठीक आहे ना, परत जाऊन बघतो ना. नाही नाही, जा तू. जेवढे पैसे उरले असतील ते तरी मिळतील आपल्याला. नाही, पैसे शिल्लक असतील याची गॅरंटी नाहीये, पण दादा जिथे कुठे सापडेल ना त्याला तिथून इथे घरी आणण्याची जबाबदारी माझी. हे जिथे जुगार खेळायला बसतात तिथे पण जाऊन या. काही करा आणि त्यांना घरी आणा. जा बाबा जा. गौरव, घाई घाईत कुठे निघाला? थांब जरा, दम खा. तुझा भाऊ आता जुगार खेळत नाही. भाऊ काय बोलताय तुम्ही? सांगणार भाऊ, सगळ्यांना सगळं सांगणार. तो जरा दम खाताय ना. वहिनी, तुमचा प्रसाद आता जुगार खेळत नाही, त्यांनी नवीन बिझनेस चालू केलाय. पैसे व्याजी देण्याचा. बाय, तू ऐकलं? मला तुमचं काही ऐकायचं नाही. भाऊ तुम्हाला दिसला काय तो? आणि हे असं व्याजी पैसे द्यायचं खूप कोणी भरवलं त्याच्या डोक्यात? त्याला तर त्यातलं काहीच कळत नाही. कळत नाही? सगळं कळतं त्याला. येडा बनून पेडा खातो तो. आता तुमच्याकडून पैसे घ्यायचे हे त्याला कळलं आणि बाकीचं कळत नाही. तुम्हाला येडा बनवतो तो. शिरला का ना? भाऊ पण हे सगळं त्याला एकट्याला कसं जमणार? तो एकटा कुठे आहे? त्याचा एक मित्र पण आहे त्याच्या बरोबर. मित्र? हा बघ, आज सकाळीच दोघे पण बसले होते पोलीसच्या जीप मध्ये. भाऊ पण हे सगळं त्याला एकट्याला कसं जमणार? तो एकटा कुठे आहे? त्याचा एक मित्र पण आहे त्याच्या बरोबर. मित्र? हा बघ, आज सकाळीच दोघे पण बसले होते पोलीसच्या जीप मध्ये. पोलिसांची जीप? ये बाय रवळनाथा, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली.
आजच त्या दोघांना पोलिसांनी उचललंय. काय? पैसे व्याजी देणं हा गुन्हा आहे ना. माझ्यावर आवाज चढवतेस काय? बघ आता मी काय काय आणि कसा कसा करतोय. नाही तुला माझ्या पायावर लोळण घ्यायला लावली ना तर नावाचा रमाकांत मयेकर नाही मी. शिरला का ना? भाऊ भाऊ आता काय करायचं? तुम्हीच याच्यातून काहीतरी मार्ग काढावा. बघा वैदिक कसं आहे, बिझनेस करणं काय वाईट नाही, पण असे झटपट पैसे कमवायचे म्हणजे सगळं अंगाशी येणारच ना. त्यात त्याचं बिचाराचं नशीब खराब. एवढ्यात पोलीस आले. ह्यांना पोलिसांनी नेलं म्हणजे यांनी कोणाला व्याजी पैसे दिले का? अरे आता पैसे दिले म्हणून दिलं ना. दादानी ज्या लोकांना पैसे दिलेत ते लोक परत करतील ना पैसे? घ्या गो बाई सुचित्रा, आता हे मी कसं काय सांगणार ना. उधारीवर दिलेले पैसे सहजासहजी मिळत नाही, ते वसूल करावे लागतात. आणि आता काय घेणाऱ्यांचा फावलाच ना. याला अटक झाली म्हणजे पैसे परत करायला नको. आता रडून काय फायदा. आज अटक झाली आहे, उद्या कोर्टासमोर उभं करती. आणि माझी म्हातारी नेहमी म्हणत असते, तुमचे सासूबाई, शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. बरं ते पोलीस स्टेशनला एक साहेब माझ्या ओळखीचा आहे, बघतो काय करायला जमतं का. बघू ना. त्याची काही गरज नाहीये. अरे अशी कशी गरज नाही? सख्खा भाऊ आहे तो तुझा, माझा पुतण्या आहे. आणि विशेष म्हणजे मयेकरांच्या खानदानातला. मयेकरांच्या खानदानातला एक माणूस पोलीस स्टेशन मध्ये कसं दिसतं ते? लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील ह्यापेक्षा दादाला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. त्याने चूक केली, मग शिक्षा पण त्याला झालीच पाहिजे. त्याने चूक केली, मग शिक्षा पण त्याला झालीच पाहिजे. एवढं माझी अंता काय ना. बाय काय बोलते तू? ती चुकला तरी आपलाच आहे ना तो. आई, वैरी तुम्ही शांत राहा. काय मोठी माणसं बोलतायत ना, मग मोठी माणसं बोलताना आपल्यासारख्या छोट्या माणसांनी शांत उभं राहून ऐकायचं. मोठी माणसं वगैरे काय ते माहित नाही, पण हा मोठी स्वप्न बघणारी म्हणालात तर चालेल. आज वहिनीच्या हक्काचं हॉटेल सुरू होणार होतं. कदाचित कोणाची तरी नजर लागली म्हणून ते काही झालं नाही. असं दादाने जो काही गोंधळ घातलाय, जे काही पैसे लोकांना दिले, त्याचं काय होणार आहे मला माहित नाही, पण वहिनीच्या हक्काचं हॉटेल सुरू होणारच. आणि ते स्वप्न मी पूर्ण करेन. या घरासोबत जे काही घडतंय ते कोण करतंय मला माहित नाही, आणि मला जाणूनही घ्यायचं नाही. पण मी एक सांगते हा काका,
आता मला कोणी थांबवू शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी ही गिरिजा मयेकर खचणार नाही. मग ते बाहेरचे असो किंवा घरातले. ह्या सगळ्या तू बाका डोळ्यात धरून बोलतस ना? तुम्हाला असं वाटतंय का? मग असंच समजा. म्हणजे बघलंच काय बोलतात हा? भाऊ ह्या सगळ्या भारी पडत हा, भारी पडत. भाऊ भाऊ ऐकून घ्या ना. भाऊ काय चाललंय तुझा? तू प्रसाद तसा वागतो आणि तू तुझे चुलते मदतच करत होते ना. मग तुझा तोंडाचा पट्टा सुरू ठेवायची काय गरज होती? मदत? आई तुला मदत आणि उपकार ह्यातला फरक दिसत नाही का ग? कुठला माणूस खरा आहे कुठला माणूस खोटा आहे हे तरी आता ओळखायला शिक. हे सगळे शेळीचं कातडं अंगावर घेतलेले लांडगे आहेत लांडगे. तू आई जाऊ दे. तुला कितीही सांगितलं ना तरी तुला कळणार नाही. आई आजोबा काय बोलत होते? बाबांना कोण घेऊन गेलं? रडू नको. बाबा येतील परत. बाय आर्या ये इकडे. रडू नको. हा कुठे जाणार गो तुझा बाबा? मी जिवंत आहे ना. आणते तुझ्या बाबाला. तिला सांभाळ. प्राची बाय चल चल गो चल. भाऊ भाऊ मी हात जोडते हो. माझी बाय गिरजा लहान आहे तुमच्यापेक्षा. जग नाही बघितलं तिने. ती तुम्हाला बोलली ते मनावर नका घेऊ तुम्ही. मोठ्या मनाने माफ करा ना तिला. माझ्या प्रसादला पोलिसाच्या ताब्यातून सोडवा. हिची लहान बाय आर्या सारखी विचारते हो बाबा कुठे कोण घेऊन गेलं त्याला. रडते सारखी. आमच्यासाठी नाही त्या पोरीकडे बघा आणि मदत करावं आम्हाला.